कंपल्सरी 2 बॉल चॉईस, त्यानंतर कंपल्सरी कमिटी चॉईस बॉलने तुम्हाला खेळावं लागेल. कोणत्याही प्रकारचे आर्ग्युमेंट करून जमणार नाही आणि चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. हे रिव्ह्यू आणि पंचांचा निर्णय अंतिम असेल. कोणत्याही संघाला रिव्ह्यू नाहीये. सामन्याला होते सुरुवात. बाहुबली ऑफ सापड नेल्सन मडवी सध्या स्ट्राईकवर. पहिलाच बॉल वेगानं हाताळला गेलाय. दुसरा बॉल आपण पाहतोय सलगचा डॉट येतोय. हे जापत राहिलं नाही तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डिक्लेअर झोन मध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू 1 रन मिळेल. आणखीन एक चांगला बॉल शांत ठेवलाय सध्या तरी नेल्सनला, कारण अत्यंत सुंदर गोलंदाजी करत असताना अजयला आपण तिकडे पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा आतापर्यंत फक्त खर्च केल्या. 4 चेंडूचा खेळ ते मात्र जवळपास पूर्ण झालेला आहे. यापूर्वीच्या मॅचमध्ये देखील 48 धावा उभारल्या होत्या सागाव संघाने, त्या अपुऱ्या पडल्या. जवळपास 8 चेंडू ठेवून नांदिवली कोलिवाडा संघ सामना जिंकला. पहिला त्यांना बाय देखील मिळाली आहे. यापुढील सामना RM11 सोनारपाडा आणि नातिवली या 2 संघांमध्ये असणार आहे. त्यामुळे आपण लाईव्ह पाहत असेल तर आपण देखील तयारीत राहा. मॅचेस थांबता कामा नये, कोणत्याही प्रकारचा विलंब होता कामा नये. चांगला बॉल यावेळेस देखील आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी. तीन डॉट आतापर्यंत आपण पाहतोय. 2 डबल 2 सिंगल आहेत. टोटल लाईट गेलेली आहे. हॅलो चेक. शेवटचा बॉल चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. फटका जरूर सुंदर आहे. आपण पाहतो तिकडे फिल्डर देखील आहेत आणि 2 धावा इथे मात्र बघता बघता पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी ओव्हरची समाप्ती होत असताना आपण पाहतोय पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावर आपण पाहतोय. सापाड संघ बॅटिंग करत असताना टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करावी लागते. पहिल्या ओव्हर नंतर 4. ओव्हर नंबर 2 ला इथे सुरुवात होत असताना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर मयूरला आपण पाहतोय. आशय विरुद्ध सापाड या 2 संघांमध्ये महत्वपूर्ण लढत आहे. पहिल्या फेरीतील दुसरी मॅच आपण पाहतोय. आणखीन एक वेगवान शरीराचा वेध घेणार जणू काय हा चेंडू आपण पाहिला.
चांगल्या पद्धतीनं बॉल हाताळले जातात. सध्या तरी आपण पाहतो आशियाई संघाच्या माध्यमातून गोलंदाजी जबरदस्त होतीये. धावसंख्या टोटल आता धावफलकावर 6. सध्या तरी आपण पाहतोय पहिल्या विकेटचं पतन असताना दरम्यान बॅटर रोहितला मात्र मैदान सोडावं लागतं. पहिला धक्का लागतोय सापा टीमला. धावसंख्या आपण पाहतोय केवळ 9 धावा फक्त आणि फक्त धावफलकावरती. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक, डीप मध्ये फिल्डर आहेत. अनएक्सपेक्टेडली राईज झाला होता बॉल आणि इथे मात्र आपण पाहतोय काय घडतंय. गरज नसताना विकेट सॅक्रिफाईस करावी. रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र नेल्सनला मैदान सोडावं लागतंय. दुसरा धक्का लागला टीम सापडला धावचीच्या स्वरूपात. 2 ओव्हरचा खेळ इथे दरम्यान पूर्ण होतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 10 धावा धावफलकावरती लागतायत सापड संघाच्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहतोय. सिंगल पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला. बघता बघता 2 धावा इथे प्राप्त केल्या जातात. RM11 सोनापाडा टीमचे कॅप्टन आणि दातिवली दोन्ही टीमचे कॅप्टन तयारीत राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. अतुल पाटील येतात नवीन बॅटर. यावेळेस देखील चांगला बॉल आपण पाहतोय. राईज झालाय. अगदी समोरून चेंडून उसळी घेतली आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय आतापर्यंत योग्य टप्प्यावरती केली जाते. हा मुच्छे येस वाईड बॉलचा इशारा पण आपण पाहतो. एक्स्ट्रा रन. धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने पुढे टोटल 13. सापड संघ पूर्णपणे अडचणीत आहे आणि आणखीन एक चांगला बॉल. जबरदस्त गोलंदाजी केली जाते. सध्या तरी आपण पाहिलं तर आशियाई संघाच्या माध्यमातून अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी आपण पाहतोय.
पाठीचे विकेट कीपर अटेम्प्ट चांगला होता, ट्राय चांगलं केलं जरूर, पण एक रन तिकडे डिक्लेअर मध्ये भीती आहे. परत यान आडव्या पॅटना पुन्हा एकदा फटका खेळला गेलाय. बॉल चालला मागे डी मध्ये, बॅकवर्ड्स करले रिजनला आणि तिकडे डिक्लेअर झोन मध्ये बॉल 2 धावांसाठी आपण पाहतोय. ओव्हर ची ते मात्र आपण पाहिलं तर दरम्यान समाप्ती होत असताना 3 ओव्हरचा खेळ झाला पूर्ण. 3 ओव्हर नंतर धावा 16. बॅटिंग करताना टीम सापाड. षटक क्रमांक 3 पूर्ण झाले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा केवळ 16 धावफलकावर आपण पाहतो. नवीन बॅटर सध्या अतुल पाटील जो गेला होता त्याच्यावरती मोठी जबाबदारी आता संघाची इथून पुढे असणार आहे. खाली राहिल्या वेळेस चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल आपण पाहतोय. RM11 सोनारपाडा टीमचे कॅप्टन चला आपण आणि दातिवली संघ कर्णधार. धावसंख्या टोटल अगदी आपण पाहिलं तर इथे रनआउटची संधी पुन्हा आणि फलंदाज इथे मात्र आपण पाहतोय बाद. चला टोटल धावसंख्या अगदी आपण पाहिलं तर सध्या 18 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. फुल टॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कॅच केले ड्रॉप डीप मध्ये मिड विकेटला. सध्या तरी आपण पाहिले तर टीमची टोटल आता 19 वरती आलेली आहे आणि पूर्णपणे मॅच मध्ये अगदी आपण पाहिले तर डॉमिनेशन आशय संघाचा आपल्याला पाहायला मिळाला.
दातिवली टीमचे कॅप्टन आणि RM11 सोनापाडा. तिसरा आणि हा शेवटचा कॉल, कारण कंपल्सरी इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय, या गोष्टीची नोंद घ्या. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रनचा इशारा पंच सागर गायकवाड करत असताना आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूने हितेश गायकवाड आहेत. समोर ड्राईव्ह केलाय, फटका चांगला, डीप मध्ये फिल्डर तैनात, गुड फिल्डिंग. आता मात्र इथं आपण पाहिलं तर एक चांगली धावसंख्या, सन्मानजनक धावसंख्या बनवण्यासाठीचा संघर्ष इथे मात्र पूर्ण होत असताना आपण पाहतो. या 3 धावा असतील सागर गायकवाड. येस, 4. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत SS स्पोर्ट्स आणि श्रीसाई स्पोर्ट्सच्या दिवा ब्रांचला व्हिजिट करायला. आपल्यासोबत सागर गायकवाड आहेत, या शॉपचे ओनर, आणि त्यासोबत आता नवीन सीझन चालू होतं आणि नवीन सीझनला प्रत्येकाला चमकायचं आहे, तर चांगली चमचमती बॅट पण पाहिजे. तर त्यासाठी SS स्पोर्ट्सच्या सगळ्या जबरदस्त प्लेअर एडिशनच्या टॉपच्या बॅट आणलेल्या तुमच्यासाठी. स्टॉक फुल लोडेड आहे. तुम्ही लगेच या शॉपला व्हिजिट करा आणि आपली शॉपिंग करून द्या. त्यासोबत नवीन सीझन आहे, मैदानात उतरायचं आहे, तर नवीन शूज तर लागतीलच. त्यामुळे शूजचा पण स्टॉक फुल्ली लोडेड आहे. तुम्ही या लवकरात लवकर शॉपला व्हिजिट करा. बॅग आणि शूज भरपूर स्टॉक मध्ये अवेलेबल आहे. आणि त्याच प्रकारे श्रीसाई स्पोर्ट्सचे नवीन लॉन्चिंग जेवढे पण आहेत, त्या तुम्हाला टी शर्ट असतील, तुम्हाला स्लीवलेस असतील, तुम्हाला शॉर्ट्स असतील, ट्रॅक असतील, जेवढेही तुम्हाला पाहिजेत ते पण फुल्ली लोडेड स्टॉक आहे. स्टॉक आताच रेडी झाला मित्रांनो. लवकरात लवकर मी खाली ऍड्रेस दिला. तर मित्रांनो, दिवा ग्लोबल स्कूलच्या बाजूला दातिवली पोलीस चौकीच्या अगदी समोर आपला SS स्पोर्ट्स आणि श्रीसाई स्पोर्ट्सचा सुंदर शॉप आहे. त्याच्या नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत SS स्पोर्ट्स आणि श्रीसाई स्पोर्ट्सच्या दिवा ब्रांचला व्हिजिट करायला. आपल्यासोबत सागर गायकवाड आहेत, या शॉपचे ओनर, आणि त्यासोबत आता नवीन सीझन चालू होतं आणि नवीन सीझनला प्रत्येकाला चमकायचं आहे, तर चांगली चमचमती बॅट पण पाहिजे. तर त्यासाठी SS स्पोर्ट्सच्या सगळ्या जबरदस्त प्लेअर एडिशनच्या टॉपच्या बॅट आणलेल्या तुमच्यासाठी. स्टॉक फुल लोडेड आहे. तुम्ही लगेच या शॉपला व्हिजिट करा आणि आपली शॉपिंग करून द्या. त्यासोबत नवीन सीझन आहे, मैदानात उतरायचं आहे, तर नवीन शूज तर लागतीलच. त्यामुळे शूजचा पण स्टॉक फुल्ली लोडेड आहे. तुम्ही या लवकरात लवकर शॉपला व्हिजिट करा. बॅग आणि शूज भरपूर स्टॉक मध्ये अवेलेबल आहे. आणि त्याच प्रकारे श्रीसाई स्पोर्ट्सचे नवीन लॉन्चिंग जेवढे पण आहेत, त्या तुम्हाला टी शर्ट असतील, तुम्हाला स्लीवलेस असतील, तुम्हाला शॉर्ट्स असतील, ट्रॅक असतील, जेवढेही तुम्हाला पाहिजेत ते पण फुल्ली लोडेड स्टॉक आहे. स्टॉक आताच रेडी झाला मित्रांनो. लवकरात लवकर मी खाली ऍड्रेस दिला. तर मित्रांनो, दिवा ग्लोबल स्कूलच्या बाजूला दातिवली पोलीस चौकीच्या अगदी समोर आपला SS स्पोर्ट्स आणि श्रीसाई स्पोर्ट्सचा सुंदर शॉप आहे. त्याच्या तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत SS स्पोर्ट्स आणि श्रीसाई स्पोर्ट्सच्या दिवा ब्रांचला व्हिजिट करायला. आपल्यासोबत सागर गायकवाड आहेत, या शॉपचे ओनर, आणि त्यासोबत आता नवीन सीझन चालू होतं आणि नवीन सीझनला प्रत्येकाला चमकायचं आहे, तर चांगली चमचमती बॅट पण पाहिजे. तर त्यासाठी SS स्पोर्ट्सच्या सगळ्या जबरदस्त प्लेअर एडिशनच्या टॉपच्या बॅट आणलेल्या तुमच्यासाठी. स्टॉक फुल लोडेड आहे. तुम्ही लगेच या शॉपला व्हिजिट करा.
टार्गेट अतिशय मापक आहे आणि अगदी मापक अशा लक्ष्याच्या सुरुवात करतानाच दमदार सुरुवात आपण पाहतो, विस्फोटक सुरुवात केली जाते. जबरदस्त हिट. यावेळेस देखील चांगला फटका आपण पाहतोय. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल अगदी गॅपमध्येच निघालाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार येतोय. 10 धावा झालेल्या आहेत. 24 धावांचं टार्गेट असताना 10 धावा दाखल करतोय. ऑलरेडी लागलेल्या आहेत. चला सोनापाडा टीमचे कॅप्टन सागर गायकवाड कॉन्टॅक्ट करा आपण, कारण ऑलरेडी 3 वेळा कॉल दिलेला आहे. कारण पहिल्या फेरीतील तिसरी लढत असणारे आरे मिलियन सोनापाडा त्यांच्या विरोधामध्ये दातिवली. ओ यॉक केलंय. ब्लॉक होल. अकरा धावा धावफलकावरती आहेत जरूर, पण जरूर हा फटका खेळताना घाई केली फलंदाजानं. नो बॉल देखील आहे. नो +1. 2 धावा इथे मात्र मिळतात नो +1च्या स्वरूपात. धावसंख्या पुढे 24 धावांचा फक्त पाठलाग करायचा आहे. भरपूर मापक लक्ष आहे आणि मापक लक्ष्याचा पाठलाग करताना अगदी विस्फोटक सुरुवात देखील झाली. एक षटकार एक चौकाराने. फटका जबरदस्त आहे. कव्हर बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. चा पाठलाग करायचा आहे. 19 धावा झालेल्या आहेत आणि पहिल्या ओव्हरचा खेळ ते पूर्ण होतोय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावर. 19. मिस्टर टायमिंग स्ट्रोक. बॉल भरपूर वेळ हवेमध्ये. जवळपास कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता आणि आता पूर्णपणे या मॅच वरती कंट्रोल बनवलाय आशियाई संघानं. आता इथून पूर्णपणे मॅच वरती पकड मजबूत आहे आशियाई संघाची. डॉट बॉल येतो. अतुल पाटील गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. जणू काय गोलंदाजावरती पूर्णपणे तुटून पडल्यात. सामना संपला. मॅच फिनिश. आशियाई संघाने जिंकलाय सामना. वेल प्लेड. अभिनंदन. आणि पहिल्या फेरीतला दुसरा सामना आपण पाहतोय. पहिला सामना जिंकून बाय मिळाले नांदिवली कोलीवाडा संघाला आणि आता इथून पहिल्या फेरीतला दुसरा सामना जिंकलाय आशियाई संघाने. अभिनंदन. सामनावीराकडे आपण वळतोय. धीरज आम्हाला माहिती देतील. बॅटिंग करताना ज्याने विस्फोटक फलंदाजी केली आणि गोलंदाजी करताना केवळ 6 धावांचं षटक ज्याने हाताळलं. जनरल ऑलराउंडर फ्रॉम आशिया. बंटी ठरला मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सामनावीर श्रीसाई स्पोर्ट्स दिवा शॉप कडून अगदी आपण पाहिलं तर स्पेशल टी शर्ट श्रीसाई स्पोर्ट्सची जी घालून तुम्हाला नेक्स्ट मॅच खेळावी लागेल कंपल्सरी. अगदी आपण पाहिलं तर दातिवली पोलीस चौकीच्या समोर
ग्लोबल स्कूल दिवाच्या अपोजिटला अगदी आपण पाहिलं तर ते शॉप आहे, नक्की व्हिजिट करा.